प्रेक्षकांनो, मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नागराजला अटक झाली आहे आणि तो पोलीस घेऊन जाताना अर्जुनसोबत बोलतो आणि म्हणतो, कुठल्या जन्माचं वैर काढलं रे तू? मला या नाही त्या केसमध्ये अडकवलं, त्या नाही तर त्या केसमध्ये अडकवलं. एका केसमधून मी बेल मिळवून घेतली तर माझ्यावर दुसरं FIR नोंदवलं. अरे कोणत्या जन्माचं ऋण फेडतोयस अर्जुन सुभेदार? तुला ना आता तुला बघावंच लागेल की तुझ्या आयुष्यात काय चाललंय हे तुला अजूनही कळत नाहीये. तुमचं घर पोखरतंय, तुम्ही पाण्याला जल आणि जलाला पाणी समजत आहात, पण तुम्हाला कळत नाहीये की काय चाललंय नेमकं. आणि तुला हे सत्य जाणून घेण्यासाठी माझ्याकडे यावंच लागेल अर्जुन. तेव्हा मी तुला काहीच सांगणार नाही. आणि बघतोस ना, तू एवढा हुशार वकील आहेस, तर तुला कळतंय का की तुमच्या घरात नेमकं काय सुरू आहे आणि कोण लपून छपून तुमच्या घरावर वार करतंय, जे तुम्हाला दिसतही नाही आहेत. एवढे जण आहात ना तुम्ही, तरी तुम्हाला कोण माणूस फसवतंय हे तुमच्या लक्षात येत नाहीये. आणि हे सगळं मला माहीत आहे. अर्जुन आणि सायली नागराजकडे रागाने बघत असतो. अर्जुनला थोडा सुगावा लागतो की हे साक्षीबद्दलच बोलत आहे. आणि लगेच मग रविराज खूप जोरात ओरडतो, म्हणतो, नागराज, अरे मूर्खा, तुला एवढी मोठी शिक्षा झाली तरी तू अजूनही सुधारणार नाही. अजूनही अर्जुनलाच बोल लावतो. अरे अर्जुन सारखा वकील होता म्हणून या केसमधला लवकर निकाल लागला, नाहीतर तू तर अजूनही आमच्यापासून लपून छपून काहीतरी करतच राहिला असता. आणि आता गप्पच बस. इकडे सुमन पण म्हणत असते, हो, यांना अशीच शिक्षा व्हायला हवी होती. नागराज इकडे सगळ्यांकडे रागाने बघत असतो. हा सीन त्यांनी खूप वेळ रंगवला आहे आणि तो सगळ्यांकडे जाताना पण असा एवढा रागात बघत असतो आणि बोट दाखवून म्हणत असतो, अर्जुन, तुला तर मी सोडणार नाही. बघ तुझं काहीतरी वाटोळं केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि हे असं म्हणत त्याला पोलीस घेऊन जात असतात. नंतर सायली तिकडे बघत असते. इकडे रविराज म्हणतो, सायली बेटा, घरच्यांना कॉल करून सांगितलं असतं तर की नागराजला अटक झाली आहे आणि केसचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे. इकडे नागराजच दाखवत आहेत की तो बोट करून बोलतोय, अर्जुन, तुला सोडणार नाही. दादा, तू पण अर्जुनकडून झाला. नंतर सायली फोन काढते आणि घरी फोन करते. पूर्णाजी म्हणते, सायली बाळा, काय झालं ग? ती म्हणते, आजी, निकाल आपल्या बाजूने लागला आणि नागराज काकाला शिक्षा पण झाली. इकडे एकदम शांतच होते पूर्णाजी आणि म्हणते, अगं, मला कसं तरी होतंय. असं एकदम ऐकलं ना की अर्जुनला यश आलंय आणि नागराजला शिक्षा झाली आहे. आपलाच आहे ना ग तो नागराज, पण त्याने त्याचे कृत्यच एवढे वाईट होते की त्याला आपण कशातूनही वाचवू शकलो नाही. पण एक तर चांगलंच झालं की त्याला शिक्षा झाली, कारण तो अजूनही तसंच वागला असता. घरी आल्याच्या नंतर पूर्णाजी आणि सगळेजण तिथे बसलेले असतात. पूर्णाजी म्हणते, अर्जुन, मला एक नाही समजलं, तू जे फोटो दाखवत होता तेव्हा महिपत घाबरला का आणि त्याने कसं काय तुझ्या बाजूने साक्ष दिली? इकडे रविराज म्हणत असतो की अर्जुन सारखा हुशार वकील होता म्हणून महिपतला बोलतं करू शकला. दुसरं कुणीही असतं तर हे सगळं शक्य नसतं. इकडे अर्जुन म्हणत असतो की सिनियर, बाद झालं ना आता माझं कौतुक. तो म्हणतो, नाही अरे अर्जुन, खरंच एका गुरुला अभिमान वाटावा असाच आहे तू. आणि मी गुरु म्हणून तू माझा शिष्य आहेस आणि एवढा हुशारीने केस लढतोय हे बघून तर मला खूपच आनंद झाला. त्यामुळे मी तुला ना आता एक गिफ्ट देतो. इकडे कल्पना म्हणत असते, काय आणलंय गिफ्ट? आणि तो पेन काढतो आणि म्हणतो, हा घे अर्जुन पेन. मी जेव्हा वकील झालो ना तेव्हा माझ्या गुरुने मला हा पेन दिला होता आणि सांगितलं होतं, तुला जेव्हा वाटेल की तुझ्यापेक्षा एखादा हुशार वकील तुझ्या समोर आहे तेव्हा त्याला हा पेन दे. आणि अर्जुन हसत हसत तो पेन घेतो. नंतर रविराज खूप अभिमानाने सांगत असतो, अर्जुन, खरंच तू खूप हुशार आहे आणि खरंच अर्जुन एक
एक एक केसला एवढं वेगळ्या पद्धतीने वळण आणतो की ती केस शेवटपर्यंत येताना निकाल अगदी अर्जुनच्याच बाजूने लागतो. आणि प्लीज प्रेक्षकांनो, असेच भाग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.